पंढरपूरची वारी. देहू आळंदीपासून सुरू झालेली आषाढी एकादशीला विठ्ठलचरणी समर्पित होणारी वारी. पांडुरंगाला भेटायची ही जी आस आहे, जी ओढ आहे, ती कुठून येते वारकऱ्यांमध्ये? ती आतून येते, ती घराण्यात नाही येते. एकुलता एक मुलगा होता आणि त्याला टायफॉइड झाला होता. त्यांची बायको त्यांना म्हणाली की मुलगा झोपू नये, तुम्ही नका जाऊ वारीला. तर ते वारीला निघून गेले. इकडे व्हायचं ते झालं, तो मुलगा गेला. त्यांनी घोड्यावरनं निरोप पाठवला त्यांना, आता तरी परत येता का, मुलगा गेला आपला म्हणाले. त्यांनी त्याच घोडेस्वाराबरोबर परत निरोप पाठवला, आता येऊन काय करू, नाहीतरी तो गेलाच आहे ना म्हणाले. ते वारकऱ्याचं पोर आहे. इतकी वारी या लोकांच्या प्राणात मुरलेली होती. वारकरी म्हणून ती वारी असा शब्द पडला. वारी करणारा तो वारकरी. काही करा पण माझी वारी चुकू देऊ नका. पण त्याचा आनंद दुसरीकडे नाही ना कुठे. एक अखंड ज्योतच आहे मला वाटतं. वारीची परंपरा साधारणपणे 1000 वर्षांची आहे. शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाची भूमिका फॉलो करणारे होते. तुमचे असे काही अनुभव आहेत का की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं? मी पहिल्यांदा वारीला गेलो होतो 10वीच्या सुट्टीत. त्या आजीने मला सांगितलं, हे बघ म्हणाले, तुझे पाय उद्या सकाळी दुखणार नाही. असं कसे दुखणार नाहीत? रात्रीनं पांडुरंग येऊन आपल्या पायावरनं हात फिरवून जातो. माझे खरंच दुसऱ्या दिवशी पाय दुखले नाही तो. आपण फार वारीचं सोशल मीडियावर वगैरे बघतो, त्यामुळे तरुण पिढीला खूप आकर्षण आहे. तुम्ही एक तरुण पिढीला काय संदेश द्याल? वारीचा भाग होऊन वारी अनुभवली तरच खरी वारी समजेल. रीलची वारी झाली आहे ना, ती रिअलची वारी व्हायला पाहिजे. ती रीलच्या वारीला काय अर्थ नाही. त्याच्यासाठी थोडे सहन केले पाहिजे, त्याच्यासाठी पायाला फोड आले पाहिजे, त्याच्यासाठी पाय भाजला पाहिजे. मग तो वारकरी कसा चालतो ते कळेल. मग माऊलींचे असे काही साक्षात्कारी क्षण आठवतात का? एक मराठी डॉक्टर गृहस्थ फाळणीच्या हिंसाचारात त्यांची बायको, मुलं, आई वडील सगळ्यांना मारलं गेलं. ते कसे तरी पळून भारतात आले. त्यांनी दवाखाना सुरू केला. रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. एक मुसलमान गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन आले. त्या मुलाला बघितल्यावर त्यांना इतक्या आपल्या स्वतःच्या मुलाची आठवण झाली की माझा मुलगा एवढ्याच वयाचा असता, ह्यांच्यापैकीच कोणीतरी त्याला मारला ना, मी ह्याला मारून टाकतो म्हणजे आपला हिशोब पूर्ण होईल. म्हणून त्यांनी त्याला इंजेक्शन भरलं. त्यांचं एक क्षणभरासाठी ज्ञानेश्वरीकडे लक्ष गेलं. तेवढ्यात त्यांच्या हातनं ते भरलेले इंजेक्शन पडलं. जो मुसलमान गृहस्थ त्या मुलाला घेऊन आला होता तो म्हणाला, हा काय माझा मुलगा नाही म्हणाला. लाहोर भागात एक मराठी डॉक्टर होता म्हणाला, त्याचा मुलगा मी सांभाळलेला. तो त्याचा स्वतःचा मुलगा होता. काय सांगता?